नमस्कार. आपण हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म केंद्राच्या आज पहिल्या टप्प्यावर आहोत. या पहिल्या टप्प्यावर आपण 2 ओपीडी काढल्या आहेत. एक म्हणजे हरीची आणि एक म्हणजे वल्लभाची. आपल्या आयुर्वेदिक हॉस्पिटलचं नाव आहे हरिवल्लभा. यामुळं आपण हरी आणि वल्लभा अशा 2 थीम घेतल्या आहेत. हरीच्या थीममध्ये माझी रुग्ण तपासणीची रूम आहे. यामध्ये सगळ्या विष्णूच्या थीम वापरल्या आहेत आणि वल्लभा म्हणजे लक्ष्मीच्या स्वरूपात आपण ही रूम तयार केली. इथे लक्ष्मीच्या आपण थीम वापरल्या आहेत. त्यासोबतच ह्या एरियामध्ये आपण रिसेप्शन ठेवलेलं आहे की ज्या ठिकाणी रुग्णांना माहिती दिली जाते आणि रुग्णांना विविध प्रकारची औषधं, आजारपण हे कशी कमी करायचे याच्याबद्दल मार्गदर्शन केलं होतं. या फ्लोअरला आपण ज्ञानवल्लभ नावाचं पंचकर्म एक युनिट तयार केलं आहे. या ठिकाणी सगळ्या प्रकारचे पंचकर्म केली जातात आणि शेजारीच रुग्णांना बसण्यासाठी, त्यांना प्रतीक्षा करण्यासाठी वेटिंग रूम आपण तयार केलेले आहेत. आपण हरी थीम असलेल्या आपल्या केबिनमध्ये जाऊयात. या ठिकाणी आपण रुग्णाला सर्वतोपरी चिकित्सा देता यावी या हिशोबाने ऐस-पैस या प्रकारे आपण चिकित्सालय बनवलं आहे. या चिकित्सालयामध्ये रुग्णांना तपासणी करण्यापासून आधुनिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने चिकित्सा करता यावी या हिशोबाने इथे सगळी रचना केली आहेत. इथे सर्व प्रकारचे ग्रंथ, या सगळ्या प्रकारच्या द्योतक तुम्ही बघाल तर माणसाला नेत्र सुख मिळतं. आणि हरी थीम असल्यामुळे या ठिकाणी आपण सर्वकडे सगळे तुम्हाला हरीची थीम मिळेल. कधी कुठे तुम्हाला तुळस पाहायला मिळेल, कधी तुम्हाला मोराचे पीस पाहायला मिळतील, कधी तुम्हाला कासव पाहायला मिळेल, कधी तुम्हाला शंख पाहायला मिळेल. हे सर्व द्योतक डोळ्यांना हे सुखावं असतात आणि माणसाच्या मनामध्ये चांगले विचार आणण्यासाठी मदत होते. प्रथमदर्शी हे आपल्याला पवित्राचं दिसलं पाहिजे आणि आपल्या रोगांना मुक्त करण्यासाठी आरोग्याचा साधक हा एक आश्वस्त व्हायला पाहिजे. या हिशोबाने आपण या आपल्या हरीच्या थीमची चिकित्सालय केले आहेत. ही आहे अनुस्पर्शची आयुर्वेदिक कॉस्मेटिकची ओपीडी. यामध्ये आपण प्रामुख्याने हरिवल्लभा म्हणजे लक्ष्मीची थीम घेतलेली आहे. लक्ष्मी ही ज्याप्रमाणे धनाची देवी आहे तशीच ती सौंदर्याची देखील देवी मानली जाते. आपलं सौंदर्य, संपत्ती हे सर्व लक्ष्मीचं प्रतीक आहे. लक्ष्मी ही कमळावरती आसनारूढ झालेली असते. लक्ष्मीला कमळ हे प्रिय आहे. कमळ हे सौंदर्य आणि आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक आहे. कमळ ज्याप्रमाणे चिखलामध्ये उगवते त्याचप्रमाणे तुमच्या असौंदर्याचा प्रवास सौंदर्याकडे नेण्यासाठी आम्ही इथे तुम्हाला मदत करतो. या ठिकाणी आपण पिंक कलरचा प्रामुख्याने वापर केलेला आहे. गुलाबी रंग हा सेल्फ लव्ह याचं प्रतीक मानलेला आहे. त्यामुळे आपलं हे सौंदर्य प्रत्येकालाच प्रिय असतं. हे सौंदर्य आम्ही तुम्हाला परत आणून देणार आहोत. तर या ठिकाणी आपण ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्यांचा आपण नक्की वापर करावा. इथे जे आपण पोस्टर बघत आहात त्यामध्ये पार्वतीचं हे पोस्टर आहे. त्यामध्ये पार्वती ही काही वैद्यगणांना तिचं जे नॉलेज आहे ते देत आहे. काश्यप संहिता या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये पार्वती ही एक स्त्रीरोग तज्ज्ञ होती आणि तिने अनेक स्त्रियांच्या आजारांवरती उपचार केलेले आहेत याचं देखील वर्णन आलेलं आहे. त्यासाठी आपण हे पोस्टर इथे लावलेलं आहे. तसेच हे जे एक पोस्टर आपण लावलेलं आहे ते आपली जी हरिवल्लभची 14 रत्नांची थीम आहे त्यामध्ये रंभा हे एक रत्न आलेलं आहे. त्याचंच हे प्रतीक म्हणून आपण हे पोस्टर इथे लावलेलं आहे. रंभा ही कामवासनेचं प्रतीक म्हणून आपल्या त्या थीम मध्ये आलेली आहे. तर हेच त्यासाठी आपण हे पोस्टर इथे लावलेलं आहे. हा आहे ज्ञानवल्लभ कक्ष. ही आहे आपली पंचकर्म रूम नंबर 1. यामध्ये ही जी असणारी पेटी आहे ती ऑल इन वन अशी पेटी आहे. या ठिकाणी इथे रुग्णाला झोपवून त्याला विविध औषधी तेल असतील, तसेच साठेसाळी तांदळाचा जो षष्टिकपिंड स्वेद असेल, हे सर्व प्रकारचे जे स्नेहन असतं, मालिश असते, ही या पेटीवरती रुग्णाला झोपवून ती केली जाते. ज्या रुग्णांना पेटीवरनं उठून बसण्यासाठी त्रास होतो त्यांना या ठिकाणी स्वेदनाची जी सुविधा आहे म्हणजे स्टीम देण्याची सुविधा आहे ती केलेली आहे. हा जो डोम आहे हा आपल्याला जस्ट याच्यावरती ठेवायचा आहे. याने काय होणार आहे, ही पेटी पूर्ण बंद होणार आहे आणि इथनं जी औषधी काड्यांची जी वाफ आहे ती इथे लागणार आहे. इथून जे रुग्णाचं डोकं हे बाहेर काढलं जातं आणि ह्या पूर्ण बॉडीला व्यवस्थित प्रकारे ही युनिक अशी युनिफॉर्म वाफ जी आहे औषधी काड्यांची ती या ठिकाणी लागते. या ठिकाणी ही अटॅचमेंट आहे शिरोधारेसाठी. औषधी तेलांची किंवा औषधी जे तक्रधारा आहे हे जे करण्यासाठी ही एक अटॅचमेंट आहे. शिरोधारा करण्यासाठी देखील इथे वापर केला जाऊ शकतो. जेव्हा आपल्याला धूपणाची गरज असते तर हा पोर्शन काढून या ठिकाणी धूपण देखील केलं जातं.
लेडीजचे जे गायनेकचे ट्रीटमेंट आहेत त्याच्यामध्ये उत्तर बस्ती, योनी पिचू, योनी धावन ह्या ज्या गोष्टी आहेत इथे लिथोटोमी पोझिशनमध्ये लेडीजला झोपवून इथे ह्या सर्व प्रोसिजर केल्या जातात. अशा प्रकारे ही ऑल इन वन मल्टीपर्पज पेटी आहे आणि याच्यावरती ह्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात.